नमस्कार. महादेव हॉस्पिटल जळगाव हे एक सुसज्ज आणि एक वातानुकूलित असं हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहे डॉक्टर कमलेश तायडेस हे एक न्यूरोलॉजी स्पेशलिस्ट आहे आणि एक चांगल्या प्रकारचं प्रख्यात असं प्रसिद्ध असे डॉक्टर आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर साहेब, आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपला हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर साहेब, आपण एक चांगल्या प्रकारचे न्यूरोलॉजी स्पेशलिस्ट आहे आणि आपण चांगल्या प्रकारे निदान करता आणि एक विशेष म्हटलं म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये शासनाची जी योजना आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना हे चांगल्या प्रकारे प्रभावीपणे आपण राबवता. आपण न्यूरोलॉजी स्पेशलिस्ट असल्याकारणाने अर्धांगवायूच्या संदर्भात आपण जे पंचक्रोशीतील नागरिकांना, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना काय संदेश द्या? सगळ्यात महत्त्वाचं, अर्धांगवायू जेव्हा व्यक्तीला होतो तर त्याचे लक्षणं व्यक्तीने समजणे खूप महत्त्वाचे आहे. ते लक्षणे खूप सोपं आहे. बॅलन्स जाणे, दिसायला त्रास होणे, हात पाय पुढा पडणे किंवा कमजोर पडणे किंवा हात उचलण्यास त्रास होणे, बोलण्यास अडथळा निर्माण होणे. तर हे जेव्हा लक्षणे व्यक्तीला कळतात तेव्हा व्यक्तीने टाईम न दवडता, वेळ न घालवता लगेच त्वरित हॉस्पिटलमध्ये जवळच्या रुग्णालयामध्ये घेऊन जावे, जेणेकरून जखमेची ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करता येईल आणि जे काही होणारा त्रास आहे पेशंटला तो आपण लगेच बरा करू शकतो. जर हा अशा प्रकारच्या व्यक्तीला जर अशी लक्षणं आले तर त्वरित MRI किंवा CT स्कॅन करून रक्त पातळ करण्याचे औषध आपल्याला देता येईल. जे काही रक्त पातळण्याचं औषध आपण दिलं तर पेशंटचा धक्का बरा होण्यास मदत होते. अशा पेशंटनी जेव्हा ही लक्षणं दिसतात तेव्हा 4.5 तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये येणे महत्त्वाचे आहे. एक चांगल्या प्रकारचा मुलाचा संदेश डॉक्टर साहेबांनी दिलेला आहे आणि विशेष म्हटलं म्हणजे महादेव हॉस्पिटल जळगाव या ठिकाणी शासनाची जी योजना आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना हे चांगल्या प्रकारे प्रभावीपणे असे राबवत आहेत आणि या ठिकाणी असे जे पेशंट आलेले आहेत ते सक्सेस झालेले आहेत. याच्या संदर्भात सर आपण काय सांगा सर? तर पहिले तर व्यक्तींनी लोकांनी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आता महादेव हॉस्पिटल हे सुसज्ज हॉस्पिटल आहे आणि प्रभावीपणे आपले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे चालू जवळजवळ 2 आठवडे झाले आहेत आणि रुग्णांचा घेणारा प्रतिसाद खूप चांगला आहे. आपल्याकडे सुसज्ज हॉस्पिटलमध्ये लॅबोरेटरी आहे, CT स्कॅन MRI आहे, तसेच
न्यूरोवायचे जे रुग्ण आलेले आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा दिलासा मिळाला आहे, त्यांच्या केसेस सक्सेस झालेल्या आहेत आणि आपण न्यूरोलॉजी स्पेशलिस्ट आहात. एक चांगल्या प्रकारचं एक दर्जेदार असं हॉस्पिटल या जळगाव शहरामध्ये आहे. सर हे जे हॉस्पिटल एक प्रशस्त असं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा केसेस हँडल केलेले आहेत, याचं श्रेय आपण कोणाला देणार सर, काय सांगणार? तर मला वाटतं याचं श्रेय पहिल्यांदा इथल्या काम करणाऱ्या डॉक्टरांना दिलं पाहिजे आणि ही सुविधा आपल्या जळगावमध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे ते कॉंग्रेस तायडे सर डॉक्टर आहेत, चांगल्या प्रकारे न्यूरोलॉजी स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांनी बरेच त्यांच्या कालावधीमध्ये बरेच रुग्ण सक्सेस केलेले आहेत. ते चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं योगदान आपलं एक निदान करतात आणि एक चांगल्या प्रकारचं जळगाव या ठिकाणी महादेव हॉस्पिटल एक सुसज्ज आणि वातानुकूलित असं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलला भेट द्या आणि आपल्या संधीचं सोनं आपल्या जीवनाचं सोनं करून द्या. जोगीनाथ सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज, आवाज.